सविता आणि मनोजचं लग्न बरीच वर्ष झालं होतं. या वर्षात त्यांच्यात खूप प्रेम होतं. त्यांचं अरेंज मॅरेज असूनही लव्ह मॅरेजच्या जोडप्याला लाजवेल एवढंच प्रेम होतं. सविता दिसायला जास्त सुंदर नसली तरी नाकीडोळी खूप छान होती. चार चौघात उठून दिसेल अशीच होती. मनोज पण तिला शोभेल असा होता. दोघेही एकाच गावचे होते, पण कधीही एकमेकांना भेटले नव्हते. त्यांचे लग्न त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने ठरवले. लग्नानंतर जेव्हा देवदर्शनाला गेले तेव्हा कळाले की ते एकाच गावचे आहेत, फक्त एक डोंगर पलीकडे तर एक अलीकडे. कारण त्यांचे पालक सुद्धा गावाकडे जास्त राहत नव्हते. कामानिमित्त ते शहरातच स्थायिक झाले होते. खूप महत्त्वाचे काम असेल तरच ते गावी जात. त्यातच सविताच्या वडिलांना त्याच्या एका अनोळखी माणसाने हे स्थळ सुचवलं आणि मुलगा शहरातला असल्यामुळे तसेच चांगला पगार आणि घर असल्या कारणाने त्यांनी जास्त काही विचारपूस केली नाही. लग्न जमवून बोलणे करून साखरपुडा करून मग लग्न लावून दिले. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज यामध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे प्रेम. तसेच प्रेम असो किंवा लग्न, या दोन्ही नात्यात शारीरिक संबंध एक कॉमन गोष्ट आहे आणि ती गोष्ट प्रत्येकाला हवी असते, कारण ती प्रत्येकाची गरज असते आणि हे नैसर्गिक आहे, यात काहीच गैर नाही. काही लोक लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी खूप आतुर असतात, तर काही लोक या विचारानेच खूप घाबरत असतात. मनोज आणि सविता दोघेही एकमेकांना पाहून फक्त लाजत होते, कारण आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. त्यांचे अरेंज मॅरेज असले तरी सुद्धा लग्न अगोदर ते 4-5 वेळेस भेटले, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे मैत्रीचे नाते सुद्धा निर्माण झाले. परंतु आता ते दोघे नवरा बायको होते आणि आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र, त्यामुळे सविताला खूपच लाज वाटत होती. त्याचप्रमाणे ती घाबरत सुद्धा होती, कारण याआधी तिला असाच कोणताच अनुभव आलेला नव्हता. नाही सविता कोणत्या मुलाशी आधी बोलत होती. लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांची रूम मस्त फुलांनी सजवली. रूमवर सगळीकडे गुलाबाचा गंध पसरला होता. मोगऱ्याच्या फुलाच्या माला बेडवरती लटकत ठेवल्या होत्या, जेणेकरून नवीन जोडपे आनंदी व्हावे. ती सजलेली रूम बघून सविता खूपच लाजली व तिच्या अंगावर एक शहारा आला. आज जे काही होणार ते तिच्यात आणि मनोजमध्ये त्याने ती गालातल्या गालात हसू लागली व तिचे गाल गुलाबी झाले होते. आतमध्ये जाऊन बेडवर बसून किराणाची मनोजची वाट बघत होती. तेवढ्या दरवाजा आवाज आला. मनोज रूममध्ये आला आणि त्याने रूम आतून बंद केला. तसा सविताच्या श्वासाची गती वाढली. ती मनोजला म्हणाली, तुम्ही जरा बाहेर जाता का? मला कपडे चेंज करायचे आहेत. मनोज म्हणाला, मग कर ना कपडे चेंज. आता तर आपण नवरा बायको आहोत. आता आपण लग्न केलं आहे. आता काय एवढं लाजायचं? तेवढ्या सविता म्हणते, मला लाज वाटते, खूप विचित्र वाटतं. मनोज, ठीक आहे, मग मी तुझी मदत करतो कपडे चेंज करायला. तेव्हा सविता अजूनच लाजते, नको बाई, मला खूप लाज वाटायली. मनोज पासून थोडे लांब त्याकडे पाठ करून उभी राहते, तर मनोज तिला पाठमोरी बघत असतो. घेतलेल्या पांट्यावर हिरवा चुडा, तसेच मॅचिंग ब्लाऊज व तिचे भारदस्त उभार हे बघताच तो वेडा होतो आणि आता त्याला राहवत नाही. सविताने साडी बदलण्यासाठी साडीचा पदर खाली करताच पाठीमागून मनोजने सविताला घट्ट मिठी मारली. तिच्या मानेवरून स्पर्श करायला सुरुवात केली. तिला खूपच छान वाटत होतं. तिचं शरीर थरारत होतं. मनोजला आता राहवत नव्हतं, म्हणून त्याने सविताच्या अंगावरचे एक कपडे काढायला सुरुवात केली. साडी, मग जम्पर, फक्त बघतच सर्वच काढून घेतले. सविता मनोज पूर्ण उघडी होती. त्याच्याकडे पाहून लाजत होती आणि ती स्वतःची लाज आपल्या दोन्ही हाताने झाकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हा प्रयत्न मनोजने धुडकावून लावला. मग ती मनोजला म्हणाली, मनोज प्लीज लाईट ऑफ तरी कर ना, मला खूप लाज वाटते रे.
मनोज म्हणाला, त्यात काय लाजायचं, लग्नानंतर सर्वच करताना हे, आता लाजबीज सोडून दे, आपल्याला मज्जा करायला कशी येणार मग. बरं तू म्हणतेस तर करतो बाबा लाईट ऑफ. तो लाईट ऑफ करून तिच्या बाजूला जाऊन उभे राहिला. दोघेही आता एकमेकांवर प्रेम करू लागले. आता खोलीमध्ये हलकासा चंद्राचा उजेड येऊ लागला. या उजेडात दोघेही चमकून निघत होते. दोघांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं. त्याची होणारी तळमळ यामुळे दोघांनी दीर्घश्वास चालू होता. मनोज हळू सविताला स्पर्श केला. सविता देखील त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते. त्यामुळे मनोज अजूनच उत्साहित झाला. मनोजने थोडा आराम देऊन सोडलं. खाली सरकून काम करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे त्याच्या असल्या स्पर्शाने दोघांच्याही अंगावरती शहारे येऊ लागले. तिची छाती खाली होत होती. तिच्या तोंडातून आवाजही येऊ लागला. त्याचवेळी मनोज खूप गरम झाला. आता त्याला बिलकुल थांबू वाटत नव्हते. त्याला ती खूप सपोर्ट करत होती. त्यामुळे दोघेही एकमेकांना बाहुपाशा शेवटी झोपी गेले. लग्नानंतरची प्रत्येक रात्र त्यांची फुलत चालली होती. लग्नानंतरचे दिवस खूप छान वाटत होते दोघांना. दोघेही आपल्या आयुष्यात खूप खुश होते. तसेच काही दिवस जात होते. त्यानंतर कामाचं टेन्शन वाढेल, ऑफिसमधला प्रेशर वाढला. मनोजला वेळ भेटत नव्हता आणि सविता सुद्धा तिच्या कामात बिझी होऊन जायची. खूप दिवसांनी त्यांनी एकमेकांना वेळ दिला नाही. एक दुरावा आला होता. त्यातून मुलबाळ नव्हते. याचे कारण लग्नानंतर काही दिवसांनी ऑफिसमधून घरी येत असताना मनोजचा अपघात झाला होता. सुदैवाने तो वाचला. त्या अपघातातून त्याला बराच मार लागला होता. त्या काही शारीरिक कमजोर सुद्धा झाला. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तो पालक होणे खूप कठीण आहे. डॉक्टरांच्या बोलण्याने दोघेही नाराज झाले होते. मुलं नसताना एकत्र राहणे दोघांनाही अवघड वाटत होतं. पण नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. त्यातच सविता आनंदी होती. पण मनोज पूर्वीसारखा सविताला सुख देऊ शकणार नव्हता, म्हणून तो नाराजच राहायचा. हे सर्व मनोजला समजत होतं. पण डॉक्टरांनी त्याला याबद्दल काही एक सांगितलं नव्हतं, कारण त्याच्या त्या अपघातामुळे काही दोष निर्माण झाला होता. हे डॉक्टरकडून आधीच माहिती झाल्यामुळे सविता सुद्धा मानसिकरित्या तयार झाली होती. पण ही गोष्ट डॉक्टरांनी मनोजला सांगितली नाही, कारण तो डिप्रेशनमध्ये गेला असता. एखाद्या पुरुषाला दोष असणं आणि तेही बायकोला माहीतच नाही, या दोन्ही गोष्टी खूप लाजवणाऱ्या आहेत. पण डॉक्टरांनी त्याला न सांगता सविताला सांगितले आणि तो बरा झाला की त्याला सांगावे असे डॉक्टर सविताला म्हणाले. या गोष्टीला आता 3-4 वर्ष झाले व दोघेही एका कंपनीत कामाला होते. पण त्यांच्या ऑफिस आणि ऑफिसच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. मनोज हा एक हार्डवेअर फील्डमध्ये होता. त्याच्या कामाची फिक्स नव्हते. क्लायंटला भेट देऊन त्याला कधी कधी यायला उशीर होत असायचा, तर कधी कधी सतत तो बाहेरच असायचा. खूप दिवसात त्यांच्या काही बोलणंही झालं नव्हतं, कारण तो सकाळीच कामावर जायचा आणि तो घरी येताच थोड्या वेळाने सविता 9 वाजता ऑफिसला निघून जायची. घरी आली की घरकामात तिला वेळ मिळायचा नाही. पण त्यांना रविवारची सुट्टी मिळायची तेव्हा दोघेही घरी राहायचे. त्यांना तोच काय टाइम मिळायचा. असेल 1 आठवड्यानंतर, म्हणजेच रविवारी ते दोघेही घरी होते. तेव्हा त्याने एकमेकांना वेळ देण्याचे ठरवले. त्या दिवशी दोघांमध्ये खूप दिवसांनी संबंध आले होते. सविता खुश झाली होती. खूप दिवसांनी ते दोघं एकत्र आले होते. सविताला वाटले मनोज आता पूर्णपणे बरा झाला आहे, पण तसे नव्हते. मनोज त्याची ताकद वाढवण्यासाठी गोळ्या घेत होता. त्याला कोणीतरी त्या गोळ्याबद्दल सांगितले होते. त्या टॅबलेटनी सवय होऊ लागली. जेव्हा त्याला वेळ भेटायचा तो प्लॅनिंग करून गोळ्या खायचा. मग त्या रात्री तो सविता सोबत करायचा, कारण त्या गोळ्याची पावर त्यात असायची. त्यात जे काही होते ते नैसर्गिक नव्हतं, तर सर्व काही कृत्रिम होतं. आता त्या गोळ्याशिवाय मनोजला काहीच करता येत नव्हतं, कारण मनोज एक प्रकारे आहारी गेला होता. तो आता सविता बरोबर संबंध सुद्धा करू शकत नव्हता. सविताला वाटायचं त्यांना मूल होऊ शकेल. तिला मुलाची खूप आशा होती. पण मनोज जास्त गोळ्या घेतल्याने गोळ्यामुळे दुष्परिणाम जाणवू लागले. त्याचे शरीर आधी चांगलं होतं, पण त्याच्या गोळ्याच्या पॉवरमुळे त्याच्या ताकदीने काहीच फरक पडत नव्हता. नंतर त्यांचे संबंध कमी होत होते. त्यामुळे सविताचं
त्या गोष्टीचं टेन्शन यायचं, पण एक स्त्री म्हणून तिने कधी ह्या गोष्टीचा पुढाकार घेतला नाही. ती तिचं मन मारून जगत होती. परंतु काही झालं तरी ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि जेव्हा ही गोष्ट एखाद्या मनुष्याला भेटत नाही तेव्हा त्याची शारीरिक तसेच मानसिक संतुलनही बिघडत जातं. पण कितीही झालं तरी दोघं नवरा बायको होते. समाजाच्या व आपल्या नातेवाईकाच्या भीतीने मन मारून दोघे एकत्र राहत होते. शेवटी मनोजने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सवितासाठी हे सर्व तो करत होता. सविताच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.